मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवो नमस्कार केशवं प्रतिगच्छति केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव हरिहर पापनाशाय गोविन्दनं गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यं देवो परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेवं शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव। अखिलांग कोट ब्रह्मांड नायक भगवान यांचं लीला चरित्र आपण श्रवण करणार आहात। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या पुण्य पावन नगरीमध्ये वैकुंठवासी कारभारी लक्ष्मण बोचरे व संतोष लक्ष्मण बोचरे यांच्या पुण्यस्मरणार्थ पंचम पुण्यस्मरणार्थ शिव महापुराण कथेचं आयोजन आहे। त्यांचे सुपुत्र यांनी पित्याचा आणि काकाचा गौरव हवा, त्यांच्या शिदोरीमध्ये अनंतपटीनं योग प्राप्त व्हावे यासाठी शिव महापुराण कथा आणि आयोजन केलं। बापांनो, शिव महापुराण 2 आहेत। गोरखपूर प्रेसकडे जे उपलब्ध आहे ते फक्त 14,000 श्लोकाचं आहेत। ते व्यासकृत आहेत आणि तुम्ही आता इथं जे श्रवण करणार आहात ते प्रत्यक्ष भगवान शिवांच्या मुखातलं आहे। ते 1,00,000 श्लोकाचं आहे। 1,00,000 श्लोकाचं शिव महापुराण प्रत्यक्ष भगवान शिवांच्या मुखातलं आणि 99 अवतार ऐकायला मिळतील। 7 दिवसामध्ये भगवान शिवांनी घेतलेले 99 अवतार ऐकायला मिळतील। मार्कंडेय महामुनींनी एक कल्प तपश्चर्या केली। शिव प्रसन्न झाले, काय मागायचं मागा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जगत निर्माण केल्यापासून आजपर्यंत आपण किती अवतार घेतले, कोणत्या कल्पात घेतले, कोणता प्रसंग निर्माण झाला होता, एवढं कृपा करून सांगा। एवढंच नाही तर पहिल्या अवतारापासून तर शेवटच्या अवतारापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे अशी दृष्टी, असं आयुष्य मला द्या। भगवान शिव प्रसन्न झाले। जगत निर्माण केल्यापासून तर आजपर्यंतच्या
शेवटच्या 99 अवतारापर्यंत आयुष्य दिलं आणि दृष्टी दिली. शिवमहापुराण 2 आहेत. हे शिवमहापुराण आजपर्यंत भारतामध्ये कुणाला ऐकायला मिळालं नाही. म्हणून आपल्या गावाचं, या पुण्यभूमीचं एक परम भाग्य आहे. आपल्या गावाचाही महिमा आपल्याला माहीत नाही. आपल्या गावाचाही महिमा एक अलौकिक वृत्तीनं वेद पुराणामध्ये आहे. ज्यावेळेस दंडकारण्यामध्ये पर्जन्यष्टी कमी पडला, त्रैलोक्यातील देवदेवता ऋषीमुनी त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकराज परमात्म्याला विनंती केली की भगवन, पर्जन्यष्टी कमी पडला, पर्जन्य वाढावा. त्यावेळेस सांगितलं, असं करा, आलेले सर्व देव तुम्ही या गोदावरीची परिक्रमा करा आणि हे महर्षी गौतमा तुम्ही या ठिकाणी 12 वर्ष तप करा. महर्षी गौतम 12 वर्ष तप करू लागले आणि जे 88 सहस्र ऋषी आणि 33 कोटी देवता गोदावरीची परिक्रमा करत होते, तर आपल्या गावी आले आणि चतुर्मास सुरू झाला. पहिला दिवस म्हणून ठरवलं की या ठिकाणी चतुर्मास करावा. ज्या ठिकाणी चतुर्मास केला ते आपलं हायस्कूल जवळचं जगदंबेचं मंदिर, देवगाव देवभूमी. देवांनी ऋषींनी या ठिकाणी गोदावरी परिक्रमेच्या वेळेस चतुर्मास केला. असं हे पुण्य पावन स्थळ आणि महिषाचा वध करून सप्तशृंगीनं गोदावरी उत्तर तटाला 3 दिवस अनुष्ठान केलं आणि तिकून येत असताना मायगाव नावाचं गाव आहे, 3 दिवस अनुष्ठान केलं. तिकून येत असताना आकाश मार्गे येत असताना या जागेचा सुगंध आला, त्या खाली उतरल्या. या जागेचा महिमा अंतर्ज्ञानानं जाणला आणि याच ठिकाणी विश्रांती केली. म्हणून ऐका आपल्या देवगाव नगरीचा महिमा. देवगाव देवभूमी, विश्रांती केली जय स्थानी. आणि दुसरं कारण लगतच ब्रह्मदेवाची देवांगना, तिने हनुमंतराय आणि शनी महाराज यांना हातामध्ये पाणी देऊन शिवसंकल्प करून घेतला. तुम्ही जे मागितलं मी द्यायला तयार आहेत, पण मी मागेल ते द्याल. त्यांनी विचार केला, वेळ नाहीये, माता पार्वतीला फुलं आणि कमळं पाहिजेत, तसं मी देऊ शकत नाही. ठीक आहे म्हटले. हातात पाणी घेतलं आणि संकल्प केला, तू मागशील ते देऊ, पण अगोदर साहित्य दे. साहित्य घेतलं. जिथं माता पार्वती आणि शिव देव नदीच्या संगमावर सांगवीला एकशे 8 हवन करत होते, 2 कमी पडले म्हणून यांच्याकडे पाठवलं. त्यांनी घेतलं मातेला ते फळं
आणि कमळं दिले आणि आले ते आणि म्हणाले काय मागायचं मग. तिने सांगितलं तुम्ही दोघांनी माझा स्वीकार करावा. म्हटले आम्ही दोघही ब्रह्मचारी आहोत, रुद्र आहोत, आम्ही तुझा स्वीकार करू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका, वेद पुराणातला आधार आजपर्यंत भारतामध्ये कुणालाच माहित नाही की हनुमंताला आणि शनी महाराजांना शाप कुठं दिला. तीच आपली जवळची 2 किलोमीटर अंतरावरची नगरी ब्रह्मदेवाची देवांगना रुई नावाची, रेवा नावाची. आणि याच ठिकाणी त्या ब्रह्मदेवाच्या देवांगनानं तिला त्या दोघांना शाप दिला, जा शंकराचा कायदा मोडला, शंकराचा कायदा हातात पाणी घेऊन पूर्ण केला नाही म्हणून मी शाप देते. जा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझे पानं आणि फुलं तुमच्या गळ्यात पडतील. ब्रह्मदेवाची देवांगना रेवाई तिने याच रुई नावाच्या गावामध्ये हनुमंतरायाला आणि शनी महाराजांना शाप दिला, जा शंकराचा कायदा मानला नाही ना, हा माझा शाप. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझी पानं आणि फुलं तुमच्या गळ्यात पडतील. म्हणून हनुमंतरायाच्या आणि शनी महाराजांच्या गळ्यामध्ये आपण रुईच्या पानाची, रुईच्या फुलांची माळ घालतो. सप्तशृंगीच्या माहेरी खर्ची या गावी महिषाचा वध करून माता दंडकारण्यातून गडाकडे चालल्या त्यावेळेस याच देवगाव देवभूमीमध्ये मातेनं दुपारी विश्रांती केली आणि चालल्या असताना रुई नावाचा विशाल वृक्ष आणि त्यातून ओम नमः शिवायचा जप चालू होता. जप ऐकला. आदिशक्ती गडावरची माता, सप्तशृंगी माता स्थिरावली, थांबली आणि कोण काय परिचय विचारला. त्यावेळेस तिने सांगितलं, मी ब्रह्मदेवाची देवांगना. ब्रह्मदेवाच्या हातामध्ये पूजा साहित्य देत होते. पण एक दिवशी असं झालं, मला शिंक आली. शिंक कुणाच्या हातात? शिंक आली, यज्ञकुंडात पडली आणि भोलेनाथ भगवान ब्रह्मदेवाने मला शाप दिला, जा मृत्यू लोकात वृक्ष होऊन पडशील. ती रेवा नावाची देवांगना, ब्रह्मदेवाची देवांगना इथं पडली, रुईला पडली. आणि सप्तशृंगी मातेनं महिषाचा वध करून गडाकडे येत असताना, दंडकारण्यातील असुरांचं मर्दन करता येत असताना तिच्या वृक्षातून ओम नमः शिवायचा जप चालू होता. मग डोक्यावर हात ठेवला आणि तिलाही शाप मुक्त केलं, रुई रेवाई मुक्त केली. लक्षात आला असेल आपल्या देवगावचा काय महिमा आहे, या देवीच्या स्थानाचा काय महिमा आहे. तर या ठिकाणी गोदावरी परिक्रमा करत असताना देवांनी या ठिकाणी चतुर्मास केला. या नगरीमध्ये एक गोसावी होते. आम्ही चतुर्मासाला थांबणार. त्यांनी विचार केला, एवढ्या लोकांचा 2 टायमाचा 4 महिने. त्यांच्याकडे घोडा होता, घोडा घेतला, मुखेडला आले. मुखेडला गणराज्याचे नायक होते, त्यांचं नाव होतं गोंदे. ते म्हटले आमचे ज्येष्ठराजे सिन्नरला आहेत. सिन्नरला मोठं गोंदेश्वर महादेव मंदिर आहेत आणि आपल्या मुखेडला सुद्धा गोंदेश्वर महादेव मंदिर आहेत. त्यांच्याकडे गेले, म्हटले 4 महिने चतुर्मास, एवढ्या साधू संतांची सेवा काळजी करू नका, आम्ही सर्व 4 महिन्याची सेवा साहित्य पाठवून देतो.
पण एक करा, चतुर्मास पूर्ण झाल्यानंतर माझ्या नगरीला मात्र भेट द्याल, 3 दिवस तिथं थांबाल, मला पुन्हा सेवेची संधी द्याल. ज्या वेळेस हे देवता आणि ऋषी चतुर्मास समाप्त करून मुखेडला गेले, 3 दिवस त्यांनी शिवलिंग स्थापन करून आणि यज्ञ केला. तेच आजचं गोंदेश्वर मुखेडचं. बापांनो, हा अपूर्व योग आहे जे तुम्हाला आयुष्यात ऐकायला मिळणार नाही, ते 8 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. म्हणून शिवपुराण 2 आहे, 14,000 श्लोकाचं ते नाही, प्रत्यक्ष शिवमुखातील शिवमहापुराण. आणि आपण श्रवण करणार आहात. मूळ प्रसंगाकडे या. एखादा छोटासा गरुड पुराण आदी पुराण सांगितलं, एखाद्याच्या प्रित्यर्थ सांगितलं, एखादा ग्रंथ त्यांच्या प्रित्यर्थ सांगितला, तर फक्त त्या एका व्यक्तीपुरते त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे दोष नाहीसे होतात. पण मार्कंड्यांनी भगवान शिवांना विचारलं, हे तुमचं 99 अवताराचं अवतार रहस्य मला सांगितलं, तर याचं काय पुण्य आहेत? तर म्हटले, याचं एवढं पुण्य आहेत, ऐका कान उघडे करून. 100 वर्षाच्या आत एखादा अपमृत्यू गेला असेल, अपघाती गेला असेल, सर्पदंश, विष प्राशन, नाना प्रकारे अपघाती मृत्यू आला असेल, तर 100 वर्षाच्या आतील त्या कोणत्या तरी योनीला गतीला गेलेल्या माणसाला हे शिवपुराण जर केलं तर 100 वर्षा आतील सर्वांना मुक्ती प्राप्त होईल, असं भगवान शिवांनी आपल्या मुखातून मार्कंड्यांना सांगितलं. हे या शिवमहापुराण कथेचं, शिवपुराण श्रवणाचं फल आहे. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 सर्वांनी टाळी वाजवून भजन म्हणायचं. हा. ओम नमः शिवाय, सर्वांनी हरि बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वतीपते, हर हर महादेव. 100 वर्षाच्या आतील अपमृत्यूच गेलेले, पिसाच्या योनीला गेलेले, दुर्गतीला गेलेले यांना शापमुक्ती हे शिव महापुराण जर श्रवण केलं तर. पुढील प्रसंग ऐका. मार्कंड्य महामुनी म्हणतात, भगवान याचा विधी सांगा, आम्ही शिवपुराण करायचं, पण विधी? म्हटले, पहिला विधी मुहूर्त पाहावा.
महाराज ज्यांनी हे शिवमहापुराण आयोजन केलं, आज काय आहेत? निर्जला एकादशी आहेत. 24 एकादशांचं पुण्य एक निर्जला केल्याने एवढं पुण्य हे पहिलं मुहूर्त आहे. आलं लक्षात? उद्या दक्षिणायन सुरू होत आहे, हे दुसरं मुहूर्त आहे. पुन्हा वट सावित्री पौर्णिमा, वट सावित्री पौर्णिमा हे तिसरं मुहूर्त आहे. आणि 5 दिवसाने अमृत तुषार सिद्ध सिद्धी योग हा योग आहे. असे अपूर्व योग या 7 दिवसामध्ये ज्यांनी आयोजन केलं, ज्यांच्या प्रित्यर्थ आयोजन केलं, त्याचं पुण्य तुम्हालाही आणि त्यांनाही प्राप्त होईल. मार्कंडेय महामुनी सांगतात, जर हे शिवमुखातील शिवमहापुराण जर श्रवण करायचं असेल तर आरंभी शुभ मुहूर्त पाहावा आणि एकट्याने ऐकू नये, गावाने ऐकू नये, तर परिसराने ऐकावा, त्यांनाही पुण्याचं भागीदारी बनवावं, यासाठी सर्वत्र संदेश पाठवावा. या भाऊंनी 3 दिवसापासून रिक्षा चालू आहे परिसरामध्ये. 3 दिवसापासून रिक्षा सर्वत्र संदेश पाठवून कथा श्रवणाचे भागीदारी बनवत आहेत. पीठस्थापना करावी घरामध्ये, मूळ घरी पीठस्थापना केली आणि इथेही पीठस्थापना केली. सुंदर अशा गुढिया, तोरणे, पताका, पवित्र अशी मंगल शोभा वाढवली. भगवान भोलेनाथाला मार्कंडेय महामुनी म्हणाले, नेमकी आम्ही ही कथा कुठं करावी? मार्कंडेय महामुनी म्हणाले, एकतर एखादा नदी किनारा असावा किंवा एखादं शक्तिपीठ असावं. चतुर्मास स्थळी आणि आदिशक्तीचं शक्तिपीठ आपल्या गावात आहे. किंवा शिवपीठ असावं, किंवा एखादं तीर्थक्षेत्र असावं, किंवा अनादि सिद्ध भूमी असावी. तर अनादि सिद्ध भूमी देवगाव देवभूमी ही अनादि चतुर्मास स्थळी, देवांची ऋषींची चतुर्मास स्थळी हे अलौकिक महिमान आहेत. कान उघडे करून ऐका. आजपर्यंत आपण भगवान भोलेनाथाबद्दल फक्त शंकर आणि शिव 2 शब्द सोडून काहीच माहीत नाही. पण लक्षपूर्वक ऐका, भगवान शिव ही काही पौराणिक देवता नाही आहेत. भगवान शिव हे पौराणिक देवता नाही, हे अनादिसिद्ध स्वयंभू मूळ बीज आहे, विश्व बीज आहेत. याच भोले बाबापासूनच या विश्वातील सर्व देव देवता, ऋषीमुनी, गणगंधर्व, विश्व, पंचमहाभूत, त्रैलोक्य या एकाच बाबापासून निर्माण झाले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, याच एकापासून अवघे झाले, याच एकापासून हे सर्व निर्माण झाले. मूळ कथा मी आपल्याला सांगणार आहेत. याच भोले बाबाने अगोदरचा त्यांचा पहिला अवतार शिव अवतार घेतला आणि त्याच निज ज्योतीतून दुसरा अवतार घेतला. शिव हा अनादि सिद्ध मूळ बीज, आणि त्यातून एक अवतार घेतला, त्यांचं नाव आहे शंकर. शिवांच्या निज ज्योतीतील ज्योती
ज्या वेळेस बाहेर पडली, एक रूप प्रगट झालं, जे रूप आज आपण पाहतो ते रूप प्रगट झालं. आणि त्या रूपातून 2 लीला घडल्या. प्रत्येकाला ब्रह्मा विष्णू या सर्वांना 2 डोळे आहेत, पण भोले बाबाला 3 डोळे आहेत. हे रूप धारण केलं प्रथम, आणि आपल्या 3ऱ्या नेत्रातून एक शक्ती बाहेर पडली. आणि ती शक्ती हिमालयाच्या पावन कुशीमध्ये कांगडा नावाच्या पर्वताच्या भूगर्भामध्ये जाऊन स्थिरावली. काही वर्ष राहिली तीच ज्वालामुखी. आणि त्याच ज्योतीतून वेगवान अशी विशाल शक्ती बाहेर पडली आणि विंध्याचल नावाच्या पर्वताच्या पावन कुशीमध्ये आली. आणि म्हणून श्रीमद देवी भागवतामध्ये तुकोबारांचा एक अभंग आहे. तुकोबारा म्हणतात, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. भगवान त्याच शंकरांच्या शिवांच्या उजव्या बाहूतून विष्णू तप करायला सांगितलं. खडतर तप सुरू झालं. रोमारोमातून जलधारा वाहू लागल्या, जलसमूह वाढू लागला, अथांग जलसमूह झाला. आणि तेवढ्यामध्ये भोले बाबानं त्या महाविष्णूंवर मायेचं पालन टाकलं. इथून पुढची लीला कुणाला कळू नये, तुला स्वतःला जाणीव होऊ नये असं मायेचं पालन टाकलं. मायेचं पालन टाकलं आणि आपल्या पोटावरून हात फिरवला. बेंबीतून नाभी कमलातून एक देठ वर आला. सूर्योदय झाला, कमल विकसित झालं. ऐकताय ना? उजवे वाम भाग, उजव्या बाहूतून विष्णू. अथांग जलसमूह वाढल्यामुळे नाभी कमलाचा जन्म त्या अवताराला. नर म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे त्यामध्ये वास करणारा, म्हणून नारायण. आणि नाभी कमलातून तो देठ वर आला. पाण्याचा गुणधर्म आहे, वस्तूचा गुणधर्म आहे. समपातळीवर कमल समपातळीवर आलं. पुन्हा डाव्या बाहूतून शक्ती खोली, तेच भगवान ब्रह्मा. म्हणजे याच एका बाबाच्या देहातून विष्णूचं अवतरण, म्हणजेच 24 अवतारांचं अवतरण. डाव्या बाहूतून भगवान ब्रह्मा, त्यांचे 14 अवतार आहे. 14 अवतारांचं अवतरण याच एका बाबाच्या देहातून. आकडा 2 नेत्रातून जी शक्ती हिमालयाच्या पावन कुशीमध्ये, तिचं नाव आहे संहार शक्ती. आणि तीच पुन्हा 100 दिवस 100 वर्ष त्या भूगर्भामध्ये राहिली. आणि तिथून पुन्हा पूर्णत्व प्राप्त करून ज्या वेळेस ती आली, कुठं आली? विंध्याचल नावाच्या पावन कुशीमध्ये आली. श्रीमद भागवत वाचा, म्हणजे माझं बोलणं तुम्हाला कळेल. शंकरांची, ब्रह्मा आणि विष्णूंचे माता पिता कोण? शिव. पण शिवांचे माता पिता कोण? तर ती विंध्याचल वासिनी असा श्रीमद भागवतात, श्रीमद देवी भागवतातला पुरावा आहे महाराज. श्रीमद देवी भागवत वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझं बोलणं. आता ज्यांना 99 अवताराची अवतार शक्ती, 99 अवतार पाहण्याची दृष्टी आणि 99 अवतार अनुभवण्याचं आयुष्य दिलं, त्यांची मूळ कथा आपल्याला ऐकायची. मृकुंड नावाचे मुनी, मार्कंड्यांचे वडील, त्यांच्याकडून एक गोष्ट चुकली होती. त्यांना शाप मिळाला, जा 7 जन्म तुम्ही पती पत्नी
पत्नीच होऊन याल, पण 7ही जन्मात तुम्हाला मुलबाळ होणार नाही. प्रत्येकाला कोणता तरी ताप असतो, तो आतून जाळत असतो, बोलून दाखवता येत नाही. दाखवायचा झाला तर फक्त 2 लोकांना सांगावा, एक तर सख्या आईला सांगावा, नाहीतर सद्गुरूला सांगावा. मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज ब्रह्मर्षी नारद पर्वकालामध्ये तिथं आले आणि त्यांना घडलेलं दुःख सांगितलं. आताच बोलून गेलो, आपलं दुःख फक्त 2च लोकांजवळ सांगावं, सख्या आईजवळ आणि सद्गुरूजवळ, संताजवळ सांगावं. माझ्याकडनं घोर असा अपराध घडला, त्या समोरच्यांना मला शाप दिला, 7 जन्म मुलबाळ होणार नाही, उपाय. त्यावेळेस ब्रह्मर्षी नारदांनी सांगितलं, मी माझ्या पित्याला विचारून येतो, कारण सर्वांचं बाळ त्यांच्याकडे आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला मृत्यू लोकातील त्या मृकुंड मुनीच्या भविष्याबद्दल विचारू लागले. त्यावेळेस भगवान ब्रह्मा म्हणतात, नारदा, अरे त्या मृकुंड मुनीला शाप आहे, 7 जन्म शाप आहे, आणि तू त्याचं भविष्य विचारतो. जो शाप आहे ना, जसा आहे ना तसाच राहील, यामध्ये बदल होणार नाही. कोण सांगतंय? भगवान ब्रह्मा म्हणाले. आणि ब्रह्मर्षी नारदांनी ऐकलं, वाईट वाटलं. आता जाऊन त्याला सांगावं की ब्रह्मदेवानं तुझ्याबद्दल असं सांगितलं तर अधिक वाईट वाटेल. म्हणून ब्रह्मर्षी नारदांनी विचार केला, आपण ज्याचं भजन करतोय ना, त्या भगवान विष्णूंकडे जावं. भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंना सांगितलं, हे महाविष्णू, मृकुंड मुनी नावाचा मुनी आहे, फार सज्जन होता, पण वाईटांच्या संगतीने रस्ता चुकल्या गेला आणि त्यामुळे त्याला शाप मिळाला. असा शाप मिळाला, उपाय. त्यावेळेस लक्षपूर्वक ऐका, भगवान विष्णू कोण आहेत? हो, प्रतिपालक आहे, म्हणजे आई आहेत. भगवान विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मर्षी, बरं झालं तुम्ही इथं आला, मला विचारलं. ज्या वेळेस त्र्यंबकेश्वर या तीर्थामध्ये ब्रह्मदेवाला आणि मला भोलेनाथानं अनुग्रह केला, अनुग्रह दिला म्हणजे दीक्षा दिली, त्यावेळेस 3 सूत्र सांगितले. 3 सूत्र सांगितले. ऐका, कान उघडे करून ऐका, नोट करून ठेवा आपल्या हृदयामध्ये. आयुष्यात हे 3 शब्द विसरू नका. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. एखादा म्हणेल, नशिबात नाही, दैवात नाही, कपाळी नाही, विचार करू नको, शिव उपासना कर, शिव उपासना कर. माझ्या बाबांनी शिव उपासना केली, सिद्ध पुरुष म्हणून आज कोपरगावला समाधीमध्ये आहेत. महाराज, माझं परम भाग्य, 5 कथा बाबाजीच्या समाधी स्थानावर केल्या. माझं पहिलं परम भाग्य, बाबाजी वेरूळहून त्र्यंबकला दिंडी घेऊन यायचे, तर बाबाजींचं प्रवचन आणि माझं कीर्तन 70-75 कीर्तन बाबाजींच्या पुढे. हे माझं दुसरं भाग्य. मला सांगायचं कशासाठी? महाराज, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. आकडा 2, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने. आणि आकडा 3, जी गोष्ट अशक्य आहे ना ती गोष्ट शक्य होते निष्काम पुण्य केल्याने. सेवा करत राहा पूर्णपणे. हा देह सेवेकरता दिलाय, हा देह सेवेकरता दिलाय. हा
वर्णाश्रम धर्माप्रमाणे सेवेसाठी खर्च करण्याकरता दिला, ईश्वर उपासना करण्याकरता दिला. म्हणून या 3 गोष्टी कदापि विसरू नका. भगवान विष्णू म्हणाले, ब्रह्मर्षी त्या मृकुंड मुनीला सांगा, तो गणराज्याचा नायक आहे, राजा आहे, स्वतःही शिव उपासना करील, स्वतःही संत सेवा करील आणि लोकांकडूनही आज्ञेमुळे निष्काम पुण्य करून घेईल. महाराज ब्रह्मर्षी नारद मृत्यूलोकात आले, त्या मृकुंड मुनीला सांगितलं आणि त्या मृकुंड मुनीनं ऐकल्यानंतर सांगितलं. प्रजेत मोठी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सर्वांना सांगितलं, हे बघा, इथून पुढं प्रत्येकानं ओम नमः शिवायचा जप करायचा, अर्थात शिव उपासना करायची. संत कोण हो? ज्याच्याकडे सद्गुणांची शिदोरी आहे तो संत. मग ज्येष्ठ श्रेष्ठांची सेवा म्हणजे संतांची सेवा केल्याचं पुण्य. शिव उपासना करा, त्याचा मोबदला मी माझ्या धनातून देईल, राज पेटीतून देईल. सर्वांनी आलेल्या संतांची सेवा करा, सांडोनी माझे पूजा ध्यान. जो संताशी घाली लोटांगण, कोटी यज्ञाचे फळदान, मदर्पण तेने केले. सकळ तीर्थी तोची नाहला, जपतपादी फळे लाहिला. सर्व पूजांचे सार जो वाहिला, जेने साधू वंदिला सन्माने. उलटी गोवी, जेने साधू वंदिला सन्माने, त्याला एवढं पुण्य प्राप्त होईल. सकळ तीर्थी स्नान केल्याचं पुण्य, सर्व जप केल्याचं पुण्य, सर्व तीर्थक्षेत्र यात्रा केल्याचं पुण्य. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या आणि त्या राजाने आपल्या ब्रह्मर्षी नारदाच्या मुखातून, शिवमुखातून ऐकलेल्या भगवान विष्णूंच्या मुखातलं परमतत्व 3 तत्वाने तंतोतंत जोपासलं. आणि तंतोतंत जोपासल्यानंतर आतापर्यंत आपण चारोधाम यात्रेला गेलात, सप्तपुर्याला गेला असाल, आळंदी पंढरपूरला गेला असाल, तीर्थयात्रेला गेला असाल, गेल्यानंतर येताना मूर्ती आणली असेल, फोटो आणले असतील, घरात लावलेले असतील. पण मी तुम्हाला उद्या आमच्या दोन्ही बंधूंच्या पुण्यस्मरणार्थ एक सूत्र सांगणार आहे, आयुष्यात विसरू नका. उद्या तुम्ही एक आपली मराठी भाषेमध्ये एक म्हण आहेत, थेंबे थेंबे काय, थेंबे थेंबे. ही म्हण तुम्ही उद्या लॅमिनेशन करून आणा, तिला लाईट बसवा आणि आणलेल्या फोटोंच्या मध्ये लावा. आणि सर्वच फोटोंना तुम्ही अगरबत्ती तर ओवाळत असाल ना, मग याही म्हणीला तुम्ही अगरबत्ती ओवाळा. इतर आणलेल्या फोटोपैकी ही म्हण तुम्हाला पावला पावलामध्ये सावध केल्याशिवाय, जाग केल्याशिवाय, प्रेरणा केल्याशिवाय राहणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे. आता यातून मी तुम्हाला जीवनाचे 2 सूत्र सांगणार आहेत. तुम्ही फक्त एक वेळेस सर्वांनी एकाच स्वरामध्ये म्हणा, थेंबे थेंबे, मोठ्याने म्हणा. आता मी पुन्हा तुम्हाला एक सूत्र सांगणार. आकडा 1 म्हटलं की मोठ्यानं थेंबे थेंबे तळे साचे. आणि पुन्हा म्हणेल आकडा 2, पुन्हा म्हणायचं थेंबे थेंबे. म्हणाल ना, मोठ्याने म्हणाल ना, म्हणा आकडा 1. आता कान उघडे करून ऐका, आयुष्यात विसरू नका हे सूत्र. पुण्याने पुण्य वाढत जातं, थेंबे थेंबे. आता म्हणा आकडा 2. आता पुन्हा कान उघडे करून ऐका, डायरी काढा, मोबाईल काढा, नोट करून ठेवा. पापाने पाप वाढत जातं, थेंबे थेंबे. भाषा कळते ना.
थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण तुम्हाला दोन अंगाने सावध करील. पुण्याने पुण्य वाढत जातं, थेंबे थेंबे तळे साचे, आणि पापाने पाप वाढत जातं. डोळे उघडले, जागे झालात, आलं लक्षात. महाराज त्या राजाने आपल्या नगरीतील, आपल्या राज्यातील सर्वांना या 3 सूत्राची जोपासना करायला सांगितली. याचा मोबदला माझ्याकडून तुम्हाला दर महिन्याला घर बसल्या धान्य, घर बसल्या पैसे, घर बसल्या तुम्हाला त्याचा, या 3 गोष्टी केल्याचा मोबदला मी देईल असं त्यानं सांगितलं. आणि त्याचा परिणाम महाराज मी आताच बोलून गेलो, पुण्याने पुण्य. एकट्यानं जर नामस्मरण केलं असतं, एकट्याने संत सेवा केली असती, एकट्यानं निष्काम पुण्य केलं असतं तर एवढं पुण्य झालं नसतं. पण सामूहिक पुण्याईने महाराज ऐकताय ना काय शाप होता? 7 जन्म तीच स्त्री पत्नी होऊन येईल, पण 7ही जन्मात मुलबाळ होणार नाही. 7ही जन्मात मुलबाळ होणार नाही. पण थेंबे थेंबे पुण्य वाढलं. सर्व राज्यातील प्रत्येक व्यक्तीचं पुण्य आणि 3 प्रकाराचं पुण्य. आणि त्याचा परिणाम महाराज 1च वर्षामध्ये भोलेनाथ प्रसन्न झाले. त्याच्या स्वप्नात गेले. कुणाच्या मृकुंड मुनीचे तुला पुत्र देण्यासाठी प्रसन्न आहे. पुत्राचे 2 प्रकार आहे. कोणता पुत्र पाहिजे? माग, मी द्यायला तयार आहे. म्हटले 2 प्रकार? म्हटले हो, पुत्राचे 2 प्रकार आहे. एक सुपुत्र आणि एक कुपुत्र. पुत्राचे 2 प्रकार आहेत. कुपुत्र पण त्याचं 100 वर्षाचं आयुष्य, आणि सुपुत्र फक्त 14 वर्षाचं आयुष्य. कुपुत्र जन्मलेल 100 वर्षाचं आयुष्य, पण तो आपल्या अनंत पिढ्याला स्वतः सहित नरकाला घेऊन जाईल. बोल, 100 वर्षाचं आयुष्य असणारा पाहिजे, मात्र हा 14 वर्षाचा. तिन्ही लोकांचा भुभार कमी करण्यासाठी तारक नौका म्हणून ठरेल. तिन्ही लोकांचा भुभार एक तारक नौका ठरेल 14 वर्षाच्या आयुष्यामध्ये. काय मागायचं मागा. त्याने सांगितलं, कुलाला नरकाला दुर्गतीला पाठवण्यापेक्षा 14 वर्षाचा चालेल. 14 वर्षाचा चालेल असं म्हटल्यानंतर भगवान शिवांनी प्रसाद दिला. पुत्र झाला, लहानशी मोठा होऊ लागला, लोकांमध्ये प्रजेमध्ये वावरू लागला. प्रजा 3 सूत्रांचं योग्य रीतीनं पालन करत होते. ते लहान मुलं तुम्ही जे करतात ते पाहतात, तुमच्यापेक्षा त्यांची नजर फार बारीक असते. तुम्ही काय करतात, कसं करतात ते तंतोतंत पाहतात आणि त्याप्रमाणे करतात. महाराज 14 वर्षाचं आयुष्य आणि भोलेनाथानं त्यांना त्या बालकाला दिलं. पण 13व्या वर्षी एक प्रसंग घडला महाराज. काही पर्वकाल होता. माता पिता त्रिवेणी संगमावर स्नाना करता, विधी करता गेले आणि घरी कोणीच नव्हतं. महाराज त्याचा परिणाम एक झाला. ब्रह्मर्षी नारद आणि सप्तर्षी त्या ठिकाणी आले. ब्रह्मर्षी नारद आणि सप्तर्षी त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जसे घरातले संस्कार असतील त्याप्रमाणे त्या बालकाने आई पधारी त्यांना उच्चासनी बसवलं. पाद्यपूजा महापूजा केली, चरणतीर्थ पाद प्रक्षालन केलं. आणि महाराज आपल्या घरामध्ये जे असेल दूध फळ काय असेल ते दिलं. त्याची ती बालसेवा बालभाव पाहून सप्तर्षी प्रसन्न झाले. आणि 7 सप्तर्षींच्या मुखातून एक आशीर्वाद निघाला, चिरंजीव भव. चिरंजीव
किती वर्षाचं आयुष्य? तुला फक्त 14 वर्ष या पुण्याईच्या योगानं 14 वर्षाचा पुत्र देतो, म्हणजे 14 वर्षाचं आयुष्य. पण तेच त्या मुलाने प्रत्येक करत होते, तेच साधू सेवा केली. तर महाराज सप्तर्षींनी आशीर्वाद दिला की जा. सप्तर्षींनी सांगितलं चिरंजीव भव. महाराज एक सप्तर्षी पैकी त्याला दिव्य दृष्टी होती. त्याने दिव्य दृष्टीतून पाहिलं पुढच्या वर्षीचं 14वं वर्ष आहे. 14 वर्षानंतर हा ध्याला सोडून जाणार आहे आणि आपण तर याच्या सेवेनं प्रसन्न झालो आणि प्रसन्न होऊन लगेच आशीर्वाद दिला की चिरंजीव भव. ते सप्तर्षी घाबरले. बाळ कुणाकडे असतं? ब्रह्मदेवाकडे. भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले भगवान आमच्याकडनं चूक झाली. म्हटले काय? त्या मृकुंड मुनीच्या मुलाला आम्ही असा आशीर्वाद, भाषा कळते ना, ऐकताय ना तुम्ही? त्या मृकुंड मुनीच्या मुलाला आम्ही असा आशीर्वाद दिला की चिरंजीव भव. भगवान म्हणतात अरे 7 जन्म मुलबाळ होणार नाही हे त्याचं भविष्य, आणि तुम्ही म्हणतात त्याला मुलगाही झाला आणि तो 13 वर्षाचा आहे. म्हटले पण आम्ही प्रत्यक्ष जाऊन आलो, पाहिला, त्याने आमची सेवा केली, आम्ही प्रसन्न झालो आणि त्याला असा वर दिला. ब्रह्मा होते, सामान्य नव्हते ते. अंतर्मुख झाले. काय प्रकार आहे आठवलं. हो, एक वेळेस ब्रह्मर्षी नारद माझ्याकडे आले होते, त्याच्याबद्दल भविष्य मला विचारलं होतं. पण पुन्हा नारद त्याच्याबद्दलचं काही विचारण्यासाठी आले नाही. मग लगेच नारदाचं स्मरण केलं. नारद प्रगट झाले आणि नारद प्रगट झाल्यानंतर नारदाने विचारलं का हो त्या मृकुंड मुनीच्या भविष्याबद्दल काय? म्हटले देवा तुम्ही माझे पिता म्हणून तुमच्याकडे प्रश्न मांडला, पण तुमच्याकडून यथार्थ उत्तर मिळालं? यथार्थ उत्तर मिळालं नाही. मला वाईट वाटलं. मग मी विष्णूकडे गेलो. भगवान विष्णूंनी मात्र तुम्हा दोघांना त्र्यंबकराज तीर्थावर अनुग्रह दिला. त्यावेळेस भोलेनाथांनी तुम्हाला 3 सूत्र सांगितले, ते मात्र भगवान विष्णूंनी मला सांगितले. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने, आणि जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते निष्काम पुण्य. ते सूत्र आम्ही ऐकलं आणि मी त्या नारदाला सांगितलं. नारदाने त्या राजाला सांगितलं. राजाने प्रजेकडून ते परिपूर्णत्वानं करून घेतलं, श्रद्धेनं करून घेतलं, धाकाने की होईना केलं आणि त्याचं पुण्य झालं. अहो ब्रह्मदेवा 7 जन्म नाही, आम्ही तो मुलगा डोळ्यानं पाहून आलो. म्हटले मग आता मला सुद्धा भगवान शिवांनी अनुग्रह प्रसंगी हे 3 सूत्र सांगितले होते. मी नारदाला हे सूत्र का सांगू शकलो नाही? म्हणजे माझ्याकडून अपराध झाला. चला या पुण्याईचा सागर तो सुपुत्र, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून कोण? भगवान ब्रह्मा त्या मुलाच्या दर्शनाकरता पण पुन्हा विचार केला. आपल्याकडे आला, आपल्याला विचारलं, आपण सांगू शकलो नाही. तो नारद विष्णूकडे गेले आणि विष्णूंना विचारलं. मग आपण एकट्याने जाण्यापेक्षा, धूर्त माणसं धूर्तच असतात, स्वतः एकट्यानं जाण्यापेक्षा विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंना घेऊन, ब्रह्मर्षी नारदांना घेऊन आणि मृत्यूलोकात त्या मृकुंड मुनीच्या घरी आले. हे 3 त्या घरी येऊन, त्या राज दरबारी येऊन उतरताय. जातात तेवढ्यामध्ये भगवान शिव भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथ प्रगट झाल्यावर सर्वांनी दोघांनी नमस्कार केला. राजाने उच्चासनी बसवलं, पाद्यपूजा केली आणि दोघांना विचारू लागले काय येण्याचं कारण? काय येण्याचं कारण? भगवान ब्रह्मा म्हणाले भगवान चूक झाली. भगवान विष्णू म्हणाले तुमच्याच
गुरुर्वाक्यम सदा सत्यम. गुरुमुखातील वाक्य अनुकरण केलं आणि त्याचा हा योग आहे. म्हटले मग आता असं करा, माझ्या ओम नमो शिवायच्या नामाचं हे बीज आहेत, संत सेवेचं हे बीज आहे आणि निष्काम सेवेचं हे बीज आहे. तर पहिला आशीर्वाद मीच देतो या मुलाला, अकल्प आयुष्य प्राप्त हो. आलं लक्षात ना? जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिवोपासनेने. अकल्प आयुष्य या 3 गोष्टीमुळे उपासकाला प्राप्त झाले. आलं लक्षात तुमच्या? म्हणून अकल्प आयुष्य. मग या अकल्प आयुष्याचा काय उपयोग करू? म्हटले तू मागितलं होतं ना, जगत निर्माण केल्यापासून तर शेवटच्या अवतारापर्यंत म्हणजे 99 अवतारापर्यंत मला तेवढं आयुष्य द्यावं, मला तशी दृष्टी द्यावी आणि पूर्ण अवतारामध्ये मी तुमच्या अंगसंगतीत आहे असा दृष्टी आणि अनुभव प्रामाण्य असा योग मला प्राप्त करून द्यावा. भगवान शिव म्हणाले तथास्तु. अकल्प आयुष्यामध्ये 99 अवतार घेतले, डोळ्याने पाहिले, अंगसंगती सेवा केली. असे ते मार्कंडेय महामुनी त्यांनी विचारलं की भगवान, आपल्या पहिल्या अवतारापासून तर शेवटच्या अवतारापर्यंत आम्हाला तुमच्या अवतारांची अवतार संहिता सांगा. म्हणून या शिवपुराणाला काय नाव आहे? अवतार संहिता, शिव अवतार संहिता नाव आहे. प्रत्यक्ष भगवान शिवांच्या मुखातून ब्रह्मर्षी मार्कंडेयांना सांगितलेलं. जसं अर्जुनाची व्याजे गीता अर्जुनासाठी सांगितली, श्रीमद भागवत उद्धवासाठी सांगितलं, तसं हे 1,00,000 श्लोकाचं शिवमहापुराण कुणासाठी सांगितलं? मार्कंडेयासाठी सांगितलं. आता लक्षपूर्वक ऐका. पहिला मुद्दा, आकडा 1. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. मृकुंड मुनीचं उदाहरण विसरू नका. आकडा 2. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने. मागच्या 3 जन्मामध्ये अशी काही चूक झाली. चूक झाल्यामुळे पुत्र संतान समोरच्यांनी आकाशवाणीनं सांगितलं होणार नाही. एका मोठ्या महान भगवत भक्त राजाला चिंता वाटू लागली, काय करावं. म्हणून त्यांनी ऋषिकल्य नावाच्या मुनीला विचारलं. त्यावेळेचे ते ज्येष्ठ मुनी, ज्येष्ठ श्रेष्ठ योगी सिद्ध मुनी, त्यांना प्रश्न केला. त्यांनी सांगितलं, एक कर, 1 महिना संतांना 1 महिना तुझ्या घरी राजदरबारी बोलव आणि त्यांच्याकडून ज्ञान सत्राचं आयोजन आणि यज्ञ करून घे. राजा दाशरथानं 1 महिनाभर संत सभा भरवली. संत सभेकडून यज्ञयाजन करून घेतलं आणि त्याच मुनीच्या मुखातून एक शब्द निघाला. शाप मिळाला होता, शाप मिळाले होते. पण या 1 महिन्याच्या संत सेवेचं, संत संगतीचं आणि संताच्या हातून यज्ञ केल्याचं पुण्य जा महाराष्ट्र प्रांतामध्ये गोदावरी तीरी संवत्सर नावाचं गाव आहे, तिथं जा आणि ऋषशृंग नावाचे मुनी त्यांना घेऊन या आणि जर त्यांच्या हाताने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला, ऐकताय ना, अरे पुत्रच काय अवतार पोटी येतील. जी गोष्ट अशक्य आहे
ती गोष्ट शक्य होते संत सेवेने, तशीच जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने. भगवान श्रीरामांचे माता पिता त्यांनी, राजा दशरथ त्यांनी 1 महिना आणि अखंड यज्ञ केला आणि संत मिलन केलं आणि त्याचा परिणाम हा मार्ग मिळाला. अरे नुसते पुत्रच नाही तर अवतार पोटी आले. हे संत सेवेचं पुण्य आहेत महाराज. संतन के संग लाग रे तेरे अच्छे बड़े, संतन के संग लाग रे तेरे अच्छे बड़े. विषय चालू आहे. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने. आणि जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते निष्काम पुण्याईने. म्हणून आपण सर्व जीव आहोत. स्त्री पुरुष प्राणी मात्र आपण कोण आहोत? जीव आहोत. आपल्याला शिव व्हायचं आहे. तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला शक्ती व्हायचं आहे, आदिशक्ती व्हायचं आहे, अंबा व्हायचं आहे, परांबा व्हायचं आहे, जगदंबा व्हायचं आहे. आपण जीव आहोत. आपल्याला पुरुष व्हायचं आहे, महापुरुष व्हायचं आहे आणि मग पुण्यात्मा देवपुरुष देव माणूस व्हायचं आहे. आलं लक्षात? म्हणून तिसरा दृष्टांत निष्काम कर्म, निष्काम पुण्याईने काय होतं? मगाचा शब्द ध्यानात ठेवा. भगवत विन्मुखता पाप आणि भगवत सन्मुखता पुण्य. देव अंतरला की पाप, देव जवळ येत गेला की पुण्य. म्हणून मगाचा सिद्धांत आयुष्यात विसरू नका. पुण्याने पुण्य वाढत जातं आणि पापाने पाप वाढत जातं. थेंबे थेंबे तळे साचे आयुष्यात विसरू नका. आलं लक्षात? आता मूळ प्रसंग, तिसरा प्रसंग. काशीमध्ये काशीराज नावाचा राजा होऊन गेला. महाराज राहिला काशीमध्ये, पण मत्सर, इतराबद्दल द्वेष, मत्सर आणि आपल्या ठिकाणी असलेला पराक्रम, आपल्याकडे असलेलं सैन्य दोघांना घेऊन गेला. आणि जे जे राजे होतील निरापराध राजे, त्यांच्यावर परचक्र न्यायचा आणि त्यांची संपत्ती हडप करून आपल्या संपत्तीमध्ये. ऐकताय ना? ज्या भावाची खरेदी विनाशकाले, ज्या मार्गाची त्याच भावाची खरेदी होत असते. त्याचा परिणाम असा झाला महाराज, हा एकटा आपण 10 असून सुद्धा हा आपल्याला पराजित करतो, आपलं सर्वस्व हरण करतो. चला 10चे 10 आले आणि त्याला एकाच वेळेस मध्यरात्रीला मारलं. एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न झालं होतं. 7च दिवस त्या मुलाच्या लग्नाला झाले होते. बापाचा मृत्यू झाला हे त्याने ऐकलं. सैन्य घेतलं. जे परचक्र राजे आले होते त्यांच्याकडे धाव घेतली आणि महाराज 3 दिवस त्या लोकांशी युद्ध करत राहिला आणि आपल्या सीमेच्या बाहेर त्यांना घालवलं. क्षमा मागून बोलतो, वाईट ते शब्द बोलत नाही, मी गिळून घेतो. वाईट लोकांच्या ठिकाणी काय बुद्धी निर्माण होईल सांगता येत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यातील एकाने एका ब्राह्मणाचा वेश धारण केला, पंडिताचं रूप धारण केलं आणि तिथं गेला. आणि 7 दिवस झालेल्या त्या सुनेला, त्या कन्येला सांगितलं, जसा राजा मेला तसा तुझा पतीही मारला गेला. पूर्वीचा काल ती काशीमध्ये राहणारी एका महान भगवत भक्ताची कन्या होती. तिने सांगितलं ते गेले, बस. अग्निकाष्ट प्रज्वलित केलं आणि अग्नी पेटवून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर हा
3 दिवसाने सर्वांचा पाठलाग करून घरी आला. जिकडं तिकडं शोकच शोक. राजा मेला आणि नुकतीच लग्न झालेली सुनबाई अग्निकाष्ठ जळून खाक झाली. पूर्णपणे नगरीमध्ये, काशी नगरीमध्ये जिकडं तिकडं हाहाकार. मग त्या सुपुत्राने विचारलं, आपल्यासारखा असता वाड्यात गेला असता, घरी गेला असता, काय झालं? लोकांना विचारलं काय झालं. म्हटले अहो तुम्ही सैन्य घेऊन तिकडं गेला तेवढ्यामध्येच असं असं घडलं. आणि राणीच्या कानावर उलट सांगितलं आणि सांगितल्यामुळे तिने आपला देह अग्नीमध्ये समर्पित केला. असं वय मी बोलून गेलो. आपल्यासारखा असता तर घरी गेला असता. नाही, सरळ शिव मंदिरामध्ये गेला आणि भोलेनाथाला म्हणू लागले, काय भोलेनाथा, हेच काय आमच्या 5 पिढीचं शिव उपासनेचं पुण्य? तो वेश पालटून आला होता, खोटं सांगण्याकरता आला होता, तेव्हा तुम्ही कुठं गेले होते? असे प्रसंग एखाद्या वेळेस येतात ना. आपण म्हणतो देव तेव्हा कुठं झोपला होता का, कुठं गेला होता का, असा सहज म्हणतो. त्यावेळेस त्याने सांगितलं भगवान शिव प्रगट झाले आणि त्याचे मागे सरसावला आणि शिवपिंडीवर आपलं मस्तक आपटवणार शिव प्रगट झाले आणि म्हणाले 5 पिढ्यांचं शिव उपासनेचं पुण्य, काय पुण्य आहेत हे मी प्रत्यक्ष तुला दर्शन देतो, हे त्याचं पुण्य आहे. म्हटले तुम्ही राजा असताना, तुम्ही या नगरीचे मालक असताना या नगरीमध्ये तुम्ही असं का घडू दिलं? ऐकताय ना, भोलेनाथावर फक्त एवढाच आरोप केला. या नगरीतच हे घडलं ना, मग या नगरीमध्ये घडलं असताना तुम्ही कुठं गेले होते? भोलेनाथानं सांगितलं जा पलीकडच्या दर्यामध्ये तुझे पिता झोपलेले आहेत. पुन्हा निघाले. काय म्हणतो, पती जळून आत्मदहन केलं? नाही रे, स्वयंपाकघरात भंडार घरात जा, ती स्वयंपाक बनवते. जाऊन पाहतो तर पिता एखाद्या दरीमध्ये नाल्यामध्ये झोपलेला, उठवावं आणि आणावं अशा प्रकारे त्याला आणलं. जाऊन पाहतो तर भंडार घरामध्ये आपली पत्नी स्वयंपाक बनवते. आणि मग म्हटले 3 दिवस झाले जिची राख झाली होती, जिची राख झाली होती आणि तीच त्वरित जिवंत व्हावी, हेच शिव उपासनेचं निष्काम पुण्याईचं फल आहे. म्हणून आजचा विषय, पहिल्या दिवसाचा विषय, कदापि विसरू नका. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने. आणि जी गोष्ट अशक्य आहे ना ती गोष्ट शक्य होते निष्काम पुण्याईने. म्हणून आपल्या सर्वांना शिव व्हायचं आहे, आपल्या सर्वांना शिव बनायचं आहे. तर मार्कंड्यांनी हे तत्व ऐकल्यानंतर भोलेनाथाला प्रश्न केला, भोलेनाथा मला अकल्प आयुष्य तुम्ही वरदान दिलंय, त्या अकल्प आयुष्यामध्ये 99 अवताराची महिमा शक्ती अनुसरायची आहे. तर एकच करा, मला दुःखच होऊ नये यासाठी उपाय सांगा आणि सुख प्राप्त व्हावं यासाठी मार्ग सांगा. आलं लक्षात? ऐकलत? तर मार्कंड्यांच्या प्रश्नाला भगवान शिव म्हणतात, ऐक, मी तुला दुःखच होऊ नये यासाठी उपाय सांगतो आणि सुखाचा सुगंध सुख प्राप्त व्हावं यासाठी मार्ग सांगतो. थोडं भजन करा. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. हर हर बोले नम शिवाय.
रामेश्वराय शिव रामेश्वराय हरे हरे बोले नमः शिवाय. तर भगवान शिवांनी त्यावेळेस पहिलं सूत्र सांगितलं, संशय हे माणसाच्या जीवनातलं दुःखाला कारणीभूत पहिलं शब्द. एक वेळेस जर संशय आला 50% प्रेम कमी, दुसऱ्या वेळेस संशय आला की 80% प्रेम कमी, आणि बोलून दाखवलं की घात झाल्याशिवाय. आमचे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. एक वेळेस संशय आला, पहिलं सूत्र दुःख होण्याचं मूळ कारण भगवान शिव सांगतात, हे मार्कंडेया संशय. दुसरं कारण शंका, भ्रम. निजधामाला जायचं, उद्धवाला बोलवलं, उद्धवा सर्वस्व देण्यासाठी जवळ कोणीच नाहीये, तूच एक माझा परम भक्त आहे, मी सर्वस्व द्यायला तयार आहे. चाव्या भगवान कृष्ण अवताराच्या अगोदरच्या सर्व अवतारांच्या चाव्या, कपाट ज्ञान भांडाराच्या चाव्या हातामध्ये. उद्धवा कृष्ण अवताराच्या अगोदरच्या सर्व अवतारांच्या चाव्या कपाट मी तुला बहाल करत आहो, पण जरा घेत असताना त्या आशा घेऊ नको, जरा पदर कर. म्हणून पदर पुढे केला आणि सोडणार तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ऐक बरं. म्हटले काय? या चाव्या तुझ्या वस्त्रात पडल्या की मी अदृश्य होणार, पडताच मी अदृश्य होणार. आकडा 2, तिकडं द्वारका. कुणावर प्रेम होतं? कृष्णावर. कुणावर प्रेम होतं? द्वारकेकडील. द्वारकेमध्ये असणाऱ्यावर लक्ष गेलं तिकडं. तुम्ही माझ्यापासून अदृश्य व्हाल हे विसरला. महाराज चावेही अदृश्य आणि बाबाही अदृश्य. एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये सुंदर 3 ओव्या या संदर्भातल्या आहेत. मग पश्चाताप झाला, शोक करू लागला, आत्महत्येला प्रवृत्त झाला, आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले आणि म्हणाले, असं करू नको, तू माझं सर्वस्व आहे. मग चाव्या आता चाव्या नाही, आता चाव्या आता फक्त मी एका अवताराचीच शक्ती तुला प्रदान करतो, मागच्या अवतारांची शक्ती मिळू शकत नाही. भ्रम आले लक्षात तुमच्या? पहिला दुःख होण्याचा शत्रू संशय, आणि दुसरा शत्रू भ्रम शंका. दुसरा शत्रू भ्रम. तिसरा शत्रू माणूस दुःखी का होतो? तर रस्ता चुकल्यामुळे. माझी भाषा कळते का? पण माणूस दुःखी का होतो? अहो तो रस्ता चुकला. तिसरं कारण सांगितलं. चौथं कारण माणूस दुःखी का होतो? वृत्ती दुःखाकार झाली की माणूस दुःखी होतो. लहानपणी आम्हाला एक गुरुजी होते, आम्हाला सुट्टी पाहिजे होती, त्यांनी आम्हाला सुट्टी द्यायचं नाही म्हणून सांगितलं. मग आम्ही मुलांनी ठरवलं, काही झालं तरी आज आपल्या गावची यात्रा आहे, सुट्टी पाहिजे. गुरुजी तर नाही म्हणतात. गुरुजी शाळेमध्ये आले की सर्वांनी उठायचं आणि म्हणायचं, गुरुजी आपला चेहरा असा काय झाला? गुरुजी आपला चेहरा. गुरुजींनी विचार केला, एक म्हणतो ठीक आहे, पण दुसराही म्हणतो, तिसराही म्हणतो, चौथाही म्हणतो. त्यार्थी आपल्याला काय झालं? ताप आला
आणि खाली कोसळले. जा मुलांनो, सुट्टी तुम्हाला. वृत्ती दुःखाकार झाली की ती पण दुःखाला कारणीभूत ठरते. पाचवं कारण पथ्य चुकल्यामुळे माणूस दुःखी का होतो, तर पथ्य चुकल्यामुळे. पुढचं माणूस दुःखी का होतो, 6वं कारण दुर्गुणामुळे. सदा तुम करते रहे हो सतपुरुषों का संग, झूठे पुरुष के संगत से होती है मति भंग. सदा तुम करते रहे हो सतपुरुषों का संग, झूठे पुरुष के संगत से होती है मति भंग. मला एवढंच सांगायचं, माणूस दुःखी का होतो, कुसंगतीमुळे, दुर्गुणामुळे. कुसंगतीमुळे माणूस दुःखी होतो आणि दुर्गुणामुळे माणूस दुःखी होतो. 8वं कारण द्वैतामुळे माणूस दुःखी होतो. 9वं कारण लोभामुळे माणूस दुःखी होतो. पापामुळे माणूस दुःखी होतो, कुसंगतीमुळे माणूस दुःखी होतो. आणि शेवटचं 11वं सूत्र, विवेकाचा दुरुपयोग केला की माणूस दुःखी होतो. माणूस दुःखी का होतो, तर दुःखी होण्याची कारण लक्षपूर्वक ऐकलेत आपण. आयुष्यात विसरू नका, थोडं भजन करा. शिवाय नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. नमः शिवाय, 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 ओ नमः शिवाय, 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 नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. 11 सूत्र विसरू नका बरं. दुःख का होतं, दुःख होण्याची कारण. 11 सूत्र विसरू नका. ए महापुरुषा, बड़े भाग्य तुम्हारे. सुंदर नरतनु पाया तो, जीवन में ऐसे करके तो देख. काय, संतों के पास जाके तो देख. लोह परीस स्वर्ण न बनेगा तो कहना. परीस लोखंडाला सोनं करतो, तू जर त्यांच्याकडे गेला ना तर तुला सुद्धा परीस न बनेगा तो कहना. संतों के पास जाके तो देख. लोह परीस स्वर्ण न बनेगा तो कहना. संतों की संगति करके तो देख. देव तुलनीय न बनेगा तो कहना. संत गुणों का स्वीकार करके तो देख. अरे तू ही रत्नों की खान न बनेगा तो कहना. संतों की अनन्य सेवा करके तो देख. अरे तू ही सिद्धि का सागर न बनेगा तो कहना. संतों की आज्ञा पालन करके तो देख. तुझ पर सबकी कृपा न बनेगा तो कहना.
संतों का जप, संतों का ध्यान करके तो देख। अरे भाई तू ही पुण्यात्मा न बनेगा तो कहना। ए तू धर्म नामशील और भक्ति के मार्ग पर चल के तो देख। अरे भाई तूच तारक नौका न बनेगा तो कहना। संत गुणों का स्वीकार करके तो देख, संत चरण की सेवा करके तो देख, संत संगती करके तो देख। भगवान शिवांनी मार्कंड्यांना जे तत्व सांगितलं तेच तत्व महाराज हे शिवपुराण 1,00,000 श्लोकाचं कुणी कुणाला केव्हा व का सांगितलं तो प्रसंग सुरू होतो। हे 1,00,000 श्लोकाचं शिवमहापुराण कुणी कुणाला प्रथम सांगितलं तर ज्या वेळेस भगवान विष्णूंना तप करायला सांगितलं, सुरुवातीला बोलून गेलो, त्याच अवताराला नारायण, नर म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे त्यामध्ये वास करणारा म्हणून नारायण, त्या अवतारामध्ये मायेचं पालन टाकल्यामुळे आणि मायेच्या पालनामुळे आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म म्हणजे मी ब्रह्मदेवाचा कोण आहे, माता पिता आहेत, हा भ्रम निर्माण झाला। म्हणून त्यावेळेस भगवान शिव म्हणाले नाही रे, मायेचं पालन काढलं आणि सर्व दृष्टी आली आणि भोलेनाथाकडे क्षमा मागू लागला। हे शिवरहस्य कुणी कुणाला केव्हा का सांगितलं? विष्णूला या प्रसंगी पालन होतं तोपर्यंत अज्ञान आणि पालन दूर केलं, पडळ दूर केलं, चोख दिसलं। माझ्यापासूनच नाही, मी सुद्धा दुसऱ्यापासून आहे हे कळालं। पुढे नंतर महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, केव्हा सांगितलं? दोघांचं भांडण झालं त्यावेळेस दोघांची परीक्षा, एकाला सांगितलं मुकुटाच्या वर काय आहे शोध लावून ये, आणि एकाला सांगितलं चरणाच्या खाली काय आहे शोध लावून ये। दोघांनाही शोध लागला नाही आणि शेवटी मोठीच माणसं अस्तित्वप्रज्ञेश का भाषा हात जोडले आणि पायाजवळ खाली मान घालून आणि नम्र झाले। ब्रह्मा आले, पाहिलं ज्यार्थी खाली मान आहे त्यार्थी यांना कळालं नाही काय निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला। आणि मग त्यावेळेस महाराज भगवान शिवांकडे पाहिलं, भगवान शिवांनी ब्रह्मदेवाचं पालन काढून घेतलं, आणि लगेच मायेचं पडळ निर्माण झाल्यामुळे महाराज विष्णूपासून शिवापासून विष्णू, विष्णूपासून ब्रह्मा अशा प्रकारची संगती दृष्टिक्षेपात आली। लक्षपूर्वक ऐका। म्हणून हे शिव महापुराण प्रथम भगवान शिवांनी विष्णूंना सांगितलं, विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, नंतर भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितलं, नंतर माता पार्वतीनं आपल्या पुत्र कार्तिकेयाला सांगितलं। अशा प्रकारचा मूळ इतिहास आहे। आजच्या कथेचा सारांश विषय 11 सूत्र दुःख होऊच नये आणि जीवदशा समूळ नष्ट व्हावी यासाठी 11 आणि पहिले 3 असे 12, 13 आणि 14 सूत्र आयुष्यात विसरू नका। पुढील प्रसंग कथा सुरुवात होत आहे। शिव वेगळे आणि शंकर वेगळे। शिव बीज आहे, शिव हे मूळ बीज आहे, बीजम पवित्र ओंकार मूळ बीज आहे, आणि त्यांच्यातून त्या ज्योतीतून शंकर आणि भगवान शंकराच्या देहातून उजव्या बाहूतून विष्णू, डाव्या बाहूतून ब्रह्मा। एकदा तुकोबरायांना विचारलं, तुमच्या चैतन्य संप्रदायाचं
जरा मूळ सांगा. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे एकच अंग, एकच भोलेनाथ, उजवे वामभाग, उजवे विष्णू 24 अवतार आणि डावे ब्रह्मा 14 अवतार. हे माझ्या चैतन्य संप्रदायाचं मूळ आहे. आलं लक्षात तुमच्या? विशेष सूत्र मी आपल्या पुढे सांगतो. मी मागा एक शब्द बोलून गेलो, विसरू नका. भगवान शिव ही पौराणिक देवता नाहीये, तर भगवान शिव हे अनादि सिद्ध स्वयंभू विश्वबीज आहेत. आलं लक्षात? याच एकापासून सर्व विश्वातील देव देवता ऋषी मुनी लोकांतर याच एका बाबाच्या देहातून निर्माण झाले. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली आहे, जैसा बीजाचा झाला तरू. एकाच बीजापासून, मी परवा कीर्तनात विचारले, बीज अगोदर की झाड अगोदर? बीज अगोदर की? सांगा ना, बीज अगोदर की झाड अगोदर? बीज. मग 84 लाख युनी, 20 लाख स्थावर जानो, 9 लाख पुनि जलचर मानो, 11 लाख कुर्म कवि गाये, 5 लाख बताए, 30 लाख पशु जानो भाई, 4 लाख बानर सुखदाई. यो 84. आणि पुन्हा ज्या वनस्पती यांचं बीज, झाड अगोदर का बीज अगोदर? सर्वांच्या अगोदर बीज कोणी निर्माण केलं? बीज कोण आहे? तर हे भोले बाबा आहे. आलं लक्षात? सर्व विश्वाचं बीज, बीजम पवित्र मोंकार. ज्ञानोबराय म्हणतात, बीजाचा झाला तरू. जसा बीजाचा झाला तरू, एका बीजापासून जसा वृक्ष, तरू म्हणजे वृक्ष, तैसा एखाद्याने सोन्याची लगड घेतली, आला आपल्या सोनाराकडे, याचे दागिने तयार करा. दागिने तयार केले, 20 दागिने तयार केले, पण नाव भिन्न भिन्न नावं. याला हे म्हणतात, त्याला हे म्हणतात, याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, एकाच लगडापासून तुम्ही 20 दागिने तयार केले, नावं भिन्न भिन्न, पण पुन्हा ठरवलं की याची आम्हाला लगड करून दे. हे नाव भिन्न भिन्न आहे ना, हे एकाच लगडेपासून निर्माण केलेले दागिने आहेत. आलं लक्षात तुमच्या? माझं बोलणं लक्षात घ्या. अण्णा म्हटले, बाबा थोडंसं हसवत जा. म्हटलं, आयुष्यात कथा कीर्तनामध्ये मी हसवत नाही, मला हसवता येत नाही आणि बोलता येत नाही. जे आहे ते सांगेल. मला आपल्या पुढे विशेष सार मांडायचा आहे की भांगाराशी अलंकारू. एका दागिन्यापासून, एका लगडापासून जसे दागिने, पण मोडला तर भांगारच शिल्लक राहतो. तशा प्रकारे विश्वाचा प्रलय झाला की एकच शिल्लक राहतो. तोच पुन्हा अवतारित झाला की विश्व निर्माण होतं. तै एकापासून निर्माण झाले. पुढे तैसा, ऐका, तै बीजाचा झाला तरू की भांगाराशी अलंकारू. भगवान सांगतात, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. माझ्या एकापासूनच, माझ्या एका बीजापासूनच या विश्वाचा वेल विस्तार आहेत. म्हणून माझ्या विस्तारलेपणाची नावे हे जगचे नोहे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे तीची दही. एका दुधापासून जसे नाना पक्वान्न, नाना नावं धारण करून येतात, त्याप्रमाणे हे जे दिसतंय ना, हे जे भासतंय ना, हे जे पाहतोय ना, ही त्याचीच रूप आहे. तोच नटलाय नाना रूपांनी, नाना नावांनी. म्हणून या विश्वामध्ये मया ततमिदम सर्वम जगद व्यक्तमूर्तीनाम. आपण सर्वांनी सर्वामध्ये ईश्वर पहा. एक सूत्र सांगू. आज संकल्प करा की उद्यापासून माझा शत्रू आला, माझा विश्वासघात करणारा आला, तरी त्याच्यामध्ये शिव पहा.
त्याच्यामध्ये शिव पहा केव्हा जाईल, केव्हा आपली चिठ्ठी सांगता येत नाही. म्हणून एवढं सूत्र जर आपण जोपासलं तर निश्चित एखाद्या क्षणाला ती अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला अवतार शिव, त्यातून एक ज्योत बाहेर आली, ते म्हणजे भगवान शंकर. शंकर शब्दाचा अर्थ शंग म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारे, आत्यंतिक ऐहिक परलौकिक कल्याण करणारे भगवान शिव आहेत. 3 प्रकारचं सूत्र मी आपल्या पुढे मांडलंय. शिव वेगळे, शंकर वेगळे, या एका बाबापासूनच विष्णू 24 अवतार, याच एका बाबापासूनच महाराज ब्रह्मा 14 अवतार. याच बाबापासून आदो ब्रह्मामध्ये विष्णू रंते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमस्तते. आलं लक्षात. पिता मुलं जन्माला घातले की काय करत असतो, काम वाटून देत असतो. एकाकडं उत्पत्ती खातं, एकाकडं प्रतिपालन खातं. मग पुन्हा विचार केला, चला आपण सुद्धा मोठ्या माणसाने सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणून ऐका, याच देहातून विष्णू, याच देहातून ब्रह्मा, पुन्हा 3रा अवतार याच देहातून महेश नावानं अवतार घेतलं. आणि जे भोले बाबाकडे खातं आहे ना, कोणतं सामदाम दंडानी भेद, हे खातं आहे ना, हे खातं महेश नावाच्या आपल्याच देहातील रूपाने घेतलंय. आलं लक्षात. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश, आलं लक्षात तुमच्या. शिव वेगळे, शंकर वेगळे, महेश वेगळे. आता पुन्हा विचार केला, काम वाटणी झाली, आपण अवतार घेतला. पण मी मूळ शिव जर तपश्चर्येला गेलो, ध्यान लागलं, समाधी लागली आणि 3पैकी एखाद्यावर संकट आलं तर, एखाद्याच्या कार्यामध्ये जर व्यत्यय आला तर, त्यांनी हाक मारली तर, मग पुन्हा रूप घ्यायचं, पुन्हा अवतार घ्यायचा. त्यापेक्षा एकाच वेळेस भोले बाबानं या 3घांच्या हाकेसाठी, कार्यासाठी एक अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे, 5वं नाव आहे महेश्वर. आलं लक्षात. शिव, शंकर, विष्णू, ब्रह्मा, महेश आणि पुन्हा महेश्वर. किती अवतार झाले? 5 अवतार झाले. ऐकताना आता हे 5 अवतार पुन्हा पंचमुखी महादेव, अष्टमूर्ती महादेव, 11 रुद्र. आता मी क्रमाक्रमानं त्यांची नावं सांगणार, त्यांची अवतार संहिता, अवतार लीला सांगणार. थोडं भजन करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ. हर हर महादेव. 5 अवतार ऐकले. आता पुन्हा पुढचे 5 अवतार, त्या अवतारांचं नाव आहे पंचमुखी महादेव. तर ते 5 अवतार म्हणजे 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा हे 5 अवतार पुढचे पंचमुखी महादेव हे केव्हा घेतले, कोणत्या कल्पात घेतले, काय कारण निर्माण झालं? तुम्ही इथं का आलात? आज 5वर्षीय पुण्यस्मरण या निमित्तानं आलात ना. शिवमहापुराण काय निमित्तानं? तसं कोणत्या कल्पामध्ये हे 6, 7, 8, 9, 10 अवतार घेतले? ऐका. सद्योजात नावाचा अवतार 19व्या कल्पामध्ये घेतला. पुढे वामदेव नावाचा अवतार घेतला, 20व्या कल्पात घेतला. तत्पुरुष नावाचा अवतार घेतला, 21व्या कल्पात घेतला. अघोर नावाने अवतार घेतला, 22व्या कल्पात घेतला. ईशान्य अवतार घेतला, 23व्या कल्पात घेतला. असे पंचमुखी महादेव अगोदरचे 5 आणि हे 5 किती झाले?
10 उद्या विचारील. आपण 10 अवताराची कथा ऐकली ना, सांगा 10 अवतार कोणते झाले सांगाल ना, कोणत्या कल्पात काय. पुढे नंतर ऐकून असाल ना, आपण बाबाजींचे भक्त आहात. आपण बाबाजींच्या, माझं काय परमभाग्य सांगत नाही, 7 वर्षाचा होतो बाबाजींचं पहिलं अनुष्ठान. भाऊ ओंकारेश्वरला माझ्या समोर बाबाजी पाण्यातून बाहेर काढले, पाण्यात कोणी धरलं, कानात काय सांगितलं, आणि हा जो प्रसाद आहे आज पूर्ण महाराष्ट्राला शिवरूप बनवण्याचं कार्य माझ्या बाबाजीने केलं. 70-75 कीर्तनं बाबाजींच्या पुढे मी केली. माझा बाबाजींच्या सानिध्यामध्ये खूप जवळून योग आला. पुढे मला हे सांगायचं आहे. 10 अवतार आता तुमच्या ध्यानात आहेत ना, उद्या विचारील. आता अष्टमूर्ती महादेव 10 न 8 18. आता सांगतो क्रमाक्रमाने त्यांची नावं. 11वा अवतार शर्व, 12वा अवतार भव, 13वा अवतार उग्र, 14वा अवतार भूमेश, 15वा अवतार पशुपती, 16वा अवतार ईशप्रभा, 17वा अवतार महादेव, 18वा अवतार रुद्र, 19वा अवतार महारुद्र आणि 20वा अवतार अर्धनारी नटेश्वर. आलं लक्षात? 20 अवतार ऐकलेत ना. मग आता आज आपण 20 अवतारांची कथा श्रवण केली. पुढे अजून एक कारण घडलं. एखादी मोठी दहशती व्यक्ती जर गावची राजा असेल ना किंवा राजा असेल ना, तर त्याच्या भीतीनं लोक रस्ता सोडून वाईट वागत नाही. पण ती व्यक्ती की एकदा बाजूला झाली की मग जिकडं तिकडं सुकाळ सुरू होतो. असाच एक दहशती, त्याचं नाव आहे इंद्र. त्या इंद्राकडून चुकलं, इंद्राला बाजूला व्हावं लागलं, बाजूला झाले आणि मग पुन्हा सुकाळ सुरू झाला जिकडं तिकडं. मग सर्व देवदेवता ऋषी मुनी देवांकडे आले. देवा काही उपाय सांगा. भगवान भोलेनाथ म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही तुमच्या लोकाला जा, तुमच्या स्वस्थानी जा, मी त्याची व्यवस्था करतो. आणि भोलेनाथानं पुन्हा 11 अवतार एकाच वेळेस घेतले. कोणत्या ठिकाणी, कोणत्या 11 दिशा? तर आपण म्हणतो ना, दश दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण, कोपऱ्यातल्या 4, खालची आणि वरची, किती झाल्या? 10. आलं लक्षात ना? 20 आणि 10 30. 30 अवतार या दश दिशांना या बाबाने रुद्र, मी मगा एक बोलून गेलो, रुद्र वेगळे आणि रुद्र आणि महारुद्र 10 दिशांचं राखण करण्यासाठी घेतले. आजही ते 10 दिशांचं रक्षण करताय. अशा 30 अवतारांची कथा आपण श्रवण केली. पहिले 5 पंचमुखी महादेव, अष्टमूर्ती महादेव, 11 रुद्र म्हणजे 10. अशा किती 30 अवतार आपण श्रवण केले. म्हणून मूळ प्रसंगाला मी आपल्याला सुरुवात करणार आहे. 30 अवतार झाले, आपल्याला 99 अवतार ऐकायचे. 7 दिवसामध्ये भगवान शिवांनी घेतलेले आणि मार्कंडेयांना सांगितलेले 99 अवतार आपल्याला श्रवण करायचंय. थोडं भजन करा. ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय. सर्वांनी वरती हात करून टाळी वाजून भजन म्हणायचंय. हा, ओ नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव मा नर्मदेच्या उत्तर तटाला अनसया आश्रम आहेत. आमच्या हरिद्वारला बिल्केश्वर महादेव नावाचं स्थान आहे. 69ला आळंदी नंतर हरिद्वार, तिथं बिल्केश्वर नावाचं स्थान आहे. आपण जर चारोधामला गेलात म्हणजेच हरिद्वारला गेलात तर बिल्केश्वर महादेवाचं दर्शन घेतलं नाही तर हरिद्वार या तीर्थक्षेत्राचं दर्शन पुण्य उपासकाला पुण्य मिळत नाही. म्हणून बिल्केश्वर महादेवाचं प्रथम दर्शन यात्रेकरू लक्झरीवाले दाखवत नाही. त्यांना माहीत बिल्केश्वर महादेव या स्थानावर भगवान शिवानी 60,000 वर्ष तप केलं. बिल्केश्वर महादेव या स्थानावर भगवान माता पार्वतीनं 60,000 वर्ष तप केलं. बिल्केश्वर महादेव या स्थानावर भगवान विष्णू जवळजवळ सप्तकल्पापासून दक्षिणमुखी ओम नमः शिवायचा जप करता आणि ब्रह्मर्षी नारदांनी 13 वर्ष तप केलं. मार्कंडेय महामुनींनी तप केलं. अशी ती बिल्केश्वर महादेव तपस्थली. काही पर्वकालामध्ये तिघांच्या पत्न्या तिथं आल्या आणि अचानक पूजाविधी आटोपल्यावर उद्यापन आटोपल्यानंतर ब्रह्मर्षी नारद तिथं आले. क्षमा मागून बोलतो, माणसाला फक्त मारतो तो अहंकार, माणसाला संपवतो तो अहंकार, माणसाच्या पतनाला कारणीभूत अहंकार आहेत महाराज. त्या तिघी उद्यापन झालं, बसल्या. ब्रह्मर्षी नारद आले आणि सहज विचारले, काय नारदजी तुम्ही तिन्ही लोकात फिरता, आमच्या सारख्या सामर्थ्यवान सौंदर्यवान आहेत का कुणी? ब्रह्मर्षी नारद होते ते हळूच म्हणाले, तुमच्या सारख्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांच्या पत्न्या. सामर्थ्यवान असणं आणि सौंदर्यवान असणं काही विशेष नाहीये. अहो, एका घासगवताच्या झोपडीमध्ये राहणाऱ्या एका ऋषीची पत्नी तुमच्यापेक्षा एक शब्द बोलून गेले, काही पटीनं दोन्ही बाजू परिपूर्ण आहेत. चांगलं वाटलं असेल ना, गोड वाटलं असेल ना महाराज. म्हणजे हे सामर्थ्य कोणी दिलं? त्यांनी दिलं, आपल्यांनी दिलं. घरी गेलं आणि त्यांच्याशी भांडू का हो? घरच्याला कमी आणि लोकांना असं वय. जा तिची हवा काढून आणा, हवा कमी करा, तिची हवा कमी करा. पाठवलं, काय सांगितलं सांगायला नको. अशा प्रकाराचं भोजन मागा. हे तिथं गेले, कुणामुळे गेले? घरून सांगितलं म्हणून. ज्यांची पुण्याई कमी पडली, ज्यांच्या अहंकाराने नाडलं, ज्यांच्या अहंकाराने नाडल्यामुळे त्यांना जावं लागलं. तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर मैया भिक्षा वाढ. दुपारची 12ची वेळ होती, माध्यान्ह होता. क्षमा मागून बोलतो,
आपल्या देवघरामध्ये 5 गोष्टी पाहिजे. देवघरामध्ये 5 गोष्टी पाहिजे. शंख पाहिजे, घंटी पाहिजे, देवघरात कापूरवडी लावली पाहिजे, देवघरात शिवलिंग पाहिजे आणि देवघरामध्ये पंचप्रवर पाहिजे. या 5 गोष्टी देवघरामध्ये असल्याच पाहिजे. मग ज्या वेळेस माणूस सकाळी पूजा करतो त्यावेळेस आपण त्या शंखामध्ये पाणी ठेवतो आणि पुन्हा संध्याकाळी ते पाणी ओतून देतो, दुसरं पाणी टाकतो. महाराज, शंख कशासाठी? तर आपण दिवसभरात 24 तासामध्ये केलेलं दानपुण्य आपल्या घरामध्ये ते कडी कुलपाच्या आतमध्ये शंखाच्या आत देवघरामध्ये असतं. आलं लक्षात तुमच्या? महाराज यांनी सांगितलं आम्हाला भोजन पाहिजे, अशा अवस्थेत पाहिजे, असं पाहिजे, पुण्य पाहिजे नशिबाला, पाठीशी पुण्य पाहिजे. एकदा मी ड्रायव्हिंग करत होतो, माझ्या पुढे एक जीभ होती आणि त्या जीभवर एक म्हण होती, पुण्य पाहिजे नशिबाला. काय म्हण होती? पुण्य पाहिजे नशिबाला. मी 50-60 किलोमीटर त्या गाडीच्या मागे ड्रायव्हिंग करत होतो, पण त्या मनीकडं पाहूनच विचार करत होतो आणि मनाने हालत होतो. खरोखर हो, पुण्य पाहिजे. अहो सायकल ऊन पडला, हो गेला, पुण्य नव्हतं. अहो 3 पलट्या आणि पुलावरून खाली 3 पलट्या, काहीच झालं नाही. पुण्य पाहिजे नशिबाला, पाठीशी पुण्य पाहिजे. महाराज मा अनुसयीचं अत्रि ऋषींचं पुण्य तसं होतं म्हणून देवघरात घाबरलं नाही. पती इथं नाही म्हणून देवघरात गेल्या, शंखातलं पाणी घेतलं आणि त्यांच्यावर शिंपडलं. जास्त वेळ मी घेत नाही. पाणी शिंपडलं, बालकं केली. पुन्हा ब्रह्मर्षी नारदांनी 3 रूप धारण केले. तिथं गेले, म्हटले देव कुठे? अजून आले नाहीत का? म्हटले नाही, आता देव तुम्हाला मिळणार, देव आता येणार नाही आणि देव तुम्हाला मिळणार नाही. म्हटले मग आता उपाय? हा एकच उपाय आहेत, तुम्ही तिघींनी आत्ताची आत्ता जा. आकडा 1. ते गेले, हात जोडले, मैया अशा अवस्थेतलं भोजन पाहिजे, पण तुम्ही तसं नाही करायचं. डोक्यावरचा खांद्यावरचा कंबर खोसायचं आणि गेल्या गेल्या म्हणायचं, ए अनुसय, आमचे पती दे. ज्याच्याकडे पुण्य असतं ना तो घाबरत नाही. आल्या डोक्यावरचा खांद्यावरचा कमरेला एकदम, ए अनुसय, आमचे पती. मी सांगून गेलो, जिथं सत्वाचं भांडार आहे ना त्याचं कोणीच काही करू शकत नाही. महाराज गेल्या, घरातून वही आणली, पेन आणला. अगोदर आपला परिचय द्या, आपण कोण आहात, कुणाच्या पत्नी आहात आणि सही करा. पुन्हा तुमची मागणी, अर्ज, तुमची मागणी काय मागितलं हे सांगा. आपला परिचय दिला, आपलं नाव टाकलं आणि मागणी, आमचे पती द्या. सांगितलं ठीक आहे, जा पाण्यामध्ये मी आताच त्यांना नाव घातलंय, तुमचे पती ओळखून घ्या. तिथं गेल्या, पाहता तर कुठलंही आयुध नाही, कुठलेही चिन्ह नाही, कुठले वस्त्र नाही, कुठले आयुध नाही, ओळखू शकत नाही. पुढे बोलू आता. मग मोठ्यानं म्हणत असतील, हे अनुसय, नाही, घाबरल्या, भीती वाटली, आपण त्यांना ओळखू शकत नाही. मग पारा उतरला, आवाज कमी झाला, हळूच म्हणाला, ए मैया, आम्हाला क्षमा कर, आम्हाला आमचे पती ओळखू येत नाही. म्हटले असं करा, एकदा उच्चासनी बसा, मला तुमची पूजा करून घेऊ द्या. तिघींना उच्चासनी बसवलं, तिघींची पूजा केली आणि सांगितलं असं करा, झालं माझं काम, जा आता, तुम्हाला तुमचे पती ओळखू येतील. गेल्या महाराज तर ब्रह्मदेवाच्या द्विपिंड, भगवान विष्णूच्या ऊर्ध्वपुंड आणि भोलेनाथाच्या त्रिपिंड असे
गंध उमटले गेले आणि हात लावल्याबरोबर ते बाबा लगेच मोठे जसे होते तसे झाले आणि प्रत्येकीने त्यांचा हात धरला आणि जे ओढणार चला चला. तेवढ्यात माता अनुसयाने सांगितलं थांबा. या आल्या त्यावेळेस काय मागितलं, आमचे पती द्या. मग आता त्यांच्या सह्या घेतल्या, त्यांचं अर्ज प्रमाणपत्र घेतलं. तुम्ही आता तुमचे नावं सांगा, तुम्ही कोण? म्हटले ब्रह्मा विष्णू. नावं दिले, सह्या केल्या. म्हटले त्यांनी जे मागितलं तेच लिहा, त्यांचे पती म्हणून जा, पण तुमच्यातलं देवत्व इथं. महाराज तिघींना सांगितलं तुम्ही हातात पाणी घ्या तर मी यांना देते. तिघींनी हातात पाणी घेतलं, आमचे पती द्या. त्यांना सांगितलं तुम्ही हातात पाणी घ्या, घेतलं हातात पाणी. म्हटले तुम्ही त्यांचे पती म्हणून जा, पण तुमच्यातलं देवत्व हातात पाणी घेऊन या माझ्या कमंडलूत सोडा. 6 जणांनी ते आपलं संकल्प तीर्थ सोडलं आणि मातेनं पिऊन घेतलं आणि सांगितलं जा आता. मला हे कशा करता सांगावं लागलं तर 31वा अवतार ब्रह्मा अंश चंद्रमा, विष्णू अंश दत्त आणि शिव अंश दुर्वास हा अवतार भोलेनाथांचा 31वा अवतार आहे. या अवतारपर्यंत आपण कथा श्रवण केली. आरतीसाठी उभे राहा. जय शिव ओ